सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 8 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि याच अनुषंगाने सध्या या परिसरामध्ये असलेल्या भीमाशंकर मंदिर हे सध्या धुक्याने लाटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण मंदिर परिसर आहे हा धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी सध्या श्रावण मासाला सुरुवात झाली आहे आणि श्रावण मासानिमित्त अनेक भाविक खरं तर भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे आणि याच ठिकाणी सध्या हे मनमोहक दृश्य खरं तर या भाविकांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भीमाशंकरचा अभयारण्य परिसर हा ज्या पद्धतीने पाहतो की धबधबे असतील किंवा इतर वॉटरफॉल किंवा या ज्या पद्धतीने आहेत, मात्र एकंदरीत जो परिसरामध्ये वॉटरफॉल आहेत त्या ठिकाणी सध्या पर्यटनासाठी बंदी घातलेली आहे। मात्र एकंदरीत भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये ज्या पद्धतीने खरं तर आज सकाळी आरती झाली, आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आणि एकंदरीत हा जो परिसर आहे तो पूर्णतः धुक्याने लाटलेला आपल्याला पाहायला मिळतं। येताना रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धुकं होतं, त्यामुळे भाविकांना सध्या भीमाशंकर येताना त्या धुक्यातून वाट काढत खरं तर या ठिकाणी यावं लागतंय। मात्र एकंदरीत भीमाशंकरचा जो परिसर आहे तो मात्र या ठिकाणी धुक्याने लाटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा विकीसह सुनील देगडे, TV9 मराठी, भीमाशंकर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।